पहिलाच बॉल अप्रतिम, चांगला चेंडू, अचूक टप्पा, भेदक मारा, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. डीजे कॅन्डी चार्ज आहेत. आता सध्या महत्वाच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात खेळत असताना युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाली आज आणि खूप चांगलं क्रिकेट सध्या त्यांनी आज दाखवलं. आजच्या सकाळच्या सत्रापासून संघासाठी डेडिकेशन महत्वाचं असतं. कोलवा टप्पाचा बॉल, फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, कल्पेश बॉलला फील्ड करतील, मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्डला सुरुवात श्री गणेशा होतो या धावांचा. 2 बॉलचा खेळ झाला. स्कोर कार्डला धावसंख्या 1. एका बाजूला परेश आणि एका बाजूला अभय. यश सचिन पाटील यांचं मात्र या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. यश सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ऑन साइडला फटका चांगला, टायमिंग खूप चांगलं, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एडवण सांगतायत की आम्ही आमच्या जवळच्या विभागात आहोत. विठ्ठलवाडीला थोडासा प्रवास लांबचा आहे. इथे दादागिरी पहिल्या षटकात पहिल्या इनिंग मध्ये आमचीच राहील आणि ज्या पद्धतीनं हा फटका खेळला सीमा रेषेच्या बाहेर. धावसंख्या फलकावरती 7. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यष्ट्यांच्या मागे ऋषी यांच्या हातांची ओंजळ बघायला मिळाली. आता डॉट बॉल आलाय. षटकाराचं उत्तर त्वरित दुसऱ्या बॉलवरती दिलं. गुड लाईनला बॉलचा टप्पा आणला आणि तदनंतर बॉल खऱ्या अर्थाने आपण पाहताय डॉट बॉलच्या स्वरूपात बघायला मिळाला. 7 धावा या धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय आणि येणारे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे राहतील. ते आपण पाहतात गुलाबी थंडी आणि थंड हवेची झुळूक अंगाला खऱ्या अर्थाने आपण पाहतायत. खूप चांगलं असं वातावरण, ऍटमॉस्फिअर क्रिकेटसाठी पोषक. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधनं कल्पेश यांना आपण पाहताय. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 8. 5 बॉलचा खेळ झाला. 8 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा बॉल हाताळण्याकरिता सचिन यांना आपण पाहतायत अगदी शेवटचा बॉल घेऊन या षटकातील. कोलवा टप्पाचा बॉल होता. अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळलं. पुन्हा एकदा कल्पेश बॉलला फील्ड करतील. थोडंसं फंबल झालेत. आता काय घडलंय, सिंगलला संतुष्ट राहावं लागेल. षटक संपलंय ते म्हणजेच पहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या रनसंख्या फलकावरती 9. घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजे हार्दिक सरांना. मुख्य व्यासपीठावरती येऊया स्वागत सन्मानाकडे, जिथे आपण पाहतात यश पाटील जे निश्चित स्वरूपात त्यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता मनाल पाटील यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण यश पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. मनाल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते यश पाटील यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. या वेळेला फटका बऱ्याच काळ हवेत आणि फक्त हवेत नाही तर बाहेर देखील 6. फटका केला अगदी स्लॉट मधला बॉल आणि त्या बॉल वरती अभय यांच्या बॅट मधनं खूप चांगलं असा षटकार बघायला मिळाला. फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय. जरूर क्षेत्ररक्षक आहे डीप मधनं बॉलला फील्ड करतील. मिळते आता इथून सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने रनसंख्या 16. बिनबाद. जमेची बाजू काय एडवनकडे तर ते बिनबाद आहेत. 16 धाव्यांनी त्यांनी निश्चित स्वरूपात आता एक भागीदारी दोघांनी देखील चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन दिले. 5 बॉल मध्ये 9 रन. फलंदाज अभय तर एका बाजूला परेश 3 बॉल मध्ये 7 धावांवरती तेही खेळत आहेत. पुढचा बॉल फटका केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाही कोणी तिथे. चेंडू जाईल सका निघून सीमा रेषेच्या बाहेर. यस 4. धावसंख्या फलकावरती 20. षटक क्रमांक आपण पाहतात ते म्हणजेच दुसरा आणि दुसऱ्या षटकात चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. उज्ज्वल संघ मथाने प्रेझेंट, मथाने चषक 2026
आणि 2026 मध्ये खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धा या सफाळे विभागात. लाऊड अपील आणि पंचांनी बोट उचलले आकाशाकडे, अगदी प्लम मध्ये सापडलेत. ऍब्सोल्युटली गॉन. वेलकम बॅक. धावसंख्या फलकावरती आता इथे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 आणि 20 वरती आपण पाहतात एक धक्का देखील बघायला मिळाला. जो ब्रेक थ्रू नव्हता तो आता वैभवनं आणलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत भाविक. या वेळेला खूप चांगला चेंडू. भाविकचा स्ट्रॉंग झोन माहिती आहे वैभव याला, कारण मागील मॅच मध्ये त्यांना जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि त्यानंतर आपण पाहतात आता त्यांच्याच निश्चित स्वरूपात आपण पाहू शकता जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अगदी कसून गोलंदाजी. पुढील बॉल या षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. या वेळेला थ्रू द कव्हर्स फटका इनसाइड आउटचा. नेत्रदीपक क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील आणि तुर्तास धावसंख्या इथे पळून परिपूर्ण होतील. त्या म्हणजेच 2. या धावसंख्या 2 गती घेत 2 षटकांचा खेळ संपल्या. अखेर 22 धावा 11ची सरासरी राखत. गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरं षटक मॅचला मात्र आपण पाहतात खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ विजयाच्या जवळ पोहोचेल आणि शेवटच्या दिवशी जो आपण सेमीफायनल खेळणार आहोत ते लक्षात घ्या. जे संघ आज क्वालिफाय होतील सेमीफायनलचा सामना हा शेवटच्या दिवशी 26 तारखेला सोमवारी 9:30 वाजता पहिला मॅच तो सेमीफायनलचा असेल, लक्षात घ्या. यावेळेला आपण पाहतायत पंचांनी सांगितलं स्टम्प्सला सोडणारा चेंडू होता आणि तदनंतर आपण पाहतात लेग बायचे संकेत देखील आले. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने 23. तिसऱ्या षटकाला सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज साहिल आहेत. आदेश राऊत यांचं देखील इथे आगमन होतंय. संध्याकाळच्या सत्रात त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आदेश राऊत चिंचणी वर्ण बिलॉंग करतायत. आज लांबचा प्रवास करणं मात्र इथे जरूर आलेत. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी. प्रत्येक पाहुण्यांची खबरदारी घेतली जाते या उज्ज्वल संघ मथानेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पाहुण्यांमुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने एक आणखीन द्विगुणित होतो आहे. सकाळच्या सत्रापासून व्हाईट बॉल आला. आता या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 वरती. येणारे 17 बॉल या मॅचचं टार्गेट सेट करतील आणि ते टार्गेट सेट होईल आणि मग ते टार्गेट डिफेंड होईल की चेज होईल हे सांगण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये बघायला देखील तेवढाच सामना मजा येईल. 24 धावा धावफलकावरती. एक गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते सध्याच्या स्थितीला. बॅटिंग करत असताना श्री नरेश स्मृती एडवन. चांगला चेंडू, भन्नाट वेग, अचूक टप्पा, भेदक मारा, या सगळ्या गोष्टींचा अवलंब पाहता चांगली गोलंदाजी सध्या होते आहे. आज सकाळच्या सत्रापासून एकाच एरियामध्ये ज्यांनी जास्तीत जास्त काउंटर अटॅक केलंय आणि ते सगळं पाहता आता युवा ग्रुप विठ्ठलवाडी सांगताय की आम्ही सकाळपासून तुम्हाला पाहिलेलं आहे भाई, नाही टाकणार त्या रेंजमध्ये गोलंदाजी. चांगली गोलंदाजी होते.
24 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. भाविक करिता पुढील बॉल. यावेळेला भाविक साठी फुलर लेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षक वैभवच्या हातामध्ये तो कॅच अगदी सेफ मध्ये खूप चांगला कॅरी केला. फलंदाज बाद. गॉन. आता डीजे कॅन्डी यांच्या बिझनेस वरती पाय देऊ शकतात. ज्या पद्धतीने हार्दिक किणी यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं संगीत आता आमच्या समवेत जोडलेले आहेत आणि डीजे कॅन्डी हे धोक्यात असू शकतात येणाऱ्या काळात. एका बाजूला समालोचन, एका बाजूला स्वतःचा साऊंड सिस्टम, याही गोष्टींचा अवलंब व्हायला वेळ लागणार नाही. यावेळेला कॅच टेकन. फलंदाज बाद. गॉन. व्यासपीठावरती आपण पाहतायत सन्माननीय आदेश राऊत सर आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी स्वागत पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्रीयुत आदेश राऊत सर, मॅन फ्रॉम चिंचणी, चिंचणीचं एक दिग्गज असं व्यक्तिमत्व आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता स्वागत पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ब्रँड ऑफ चिंचणी आदेश राऊत सरांचं यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यावेळेला गोलंदाजी खूप चांगली होते. सध्या आदेश राऊत सर या मॅचचा आनंद घेतात. संध्याकाळच्या सत्रातला तुमच्या माहितीकरिता अगदी आजचा शेवटचा सामना चालू आहे जिथे नरेश स्मृती एडवन फलंदाजी करते आणि युवा ग्रुप विठ्ठलवाडी यांनी सध्या धारधार गोलंदाजी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलंय. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच या षटकातील 5 अगदी शेवटचा बॉल. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला होता त्यावेळेला 22 रन होते. आता तिसऱ्या षटकाचा खेळ जवळपास संपत आलाय तरी देखील स्कोर कार्ड 24 वरती स्थिर आहे. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट खेळलाय फटका जिथे कर्णधार वैभव अगदी पुढे आला वेगाने आणि धावसंख्या फलकावरती इथून फक्त सिंगलने आकार घेईल. धावांची गती तपासून पाहिली 3 षटकांच्या खेळाचा इथे संपुष्टात आलाय आणि 25 रन 3 गडीच्या मोबदल्यात. जाऊया आणि ऐकूया कॉम्पिटिशन उतरलेले हार्दिक किणी यांना. देखील एन्जॉय करतायत हार्दिक किणी यांच्या सॉंगला. अगदी संध्याकाळच्या सत्रात प्रत्येक प्रेक्षकाला पकडून ठेवलंय. घरी जायला निघतात त्यावेळेला हार्दिक किणी यांचा सॉंग ऐकतात, पुन्हा एकदा थांबतात. ऑन साइडला धमाका, मिड विकेटला क्लिअर करणारा मथाने चषकाचा ब्रँडेड षटकार 6. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि चौथ्या षटकाच्या सुरुवातीस आक्रमण केलंय वैभव वरती. मारायचं तर टॉपच्याला, कर्णधारावरती आता इथून आक्रमण केलंय. एका बाजूला विठ्ठलवाडी या मॅचला आतापर्यंत कंट्रोल मध्ये घेऊन चालत आहे कारण चौथं षटक सुरुवात झाली जवळपास आपण पाहतायत इथून 19 बॉलचा खेळ झाला. 31 रन स्वाभाविक आहे, भल्या मोठ्या मैदानात ओव्हरऑल क्रिकेटमध्ये या 31 रन चौथ्या षटकात हरकत नाही, परंतु येणाऱ्या काळात आपण पाहतात आता काय घडतंय आणि काय बिघडतंय. गोलंदाज तयार. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोटातील कौशल्य मांडलं आणि वेळेनुसार परिवर्तन करणं गरजेचं आहे. सकाळी वृत्तपत्र 5 रुपयानं मिळतं, संध्याकाळी तेच वृत्तपत्र 5 रुपये किलो रद्दीत जातं.
ज्या अनुषंगाने पहिला बॉल फुलर लेनचा होता त्याला फुलटोल वसूल केला, तदनंतर व्हेरिएशन स्वतःमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजानं. आता देखील चांगला चेंडू, अगदी अचूक टप्पा आणि खोलवर टप्पाचा बॉल राहिला जिथे क्षेत्ररक्षक डीप मधनं येतील आणि आता बघता बघता अगदी दिवसा ढवळ्या डोळ्यांच्या समोर एका धावेची चोरी केली म्हणायला हरकत नाही. जिथे सिंगल होती आता तिथे डबल झाली आणि धावसंख्या 2 ने गती घेत जाऊन पोहोचेल ती म्हणजे 33 धावा. अभी नाही तो कभी नाही. याच मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची योग्य वेळ आहे. क्षेत्र कुठले असो, कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाहीत आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील तुमच्या समोर पर्याय नाहीत. यश मिळवण्याकरिता जीवाच्या आकांतेने दोन संघ आता मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर उभे आहेत. प्रत्येकाला वाटतं ना की एका मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमच्या नावे असावं आणि तुमच्या नावे असण्यासाठी तुम्हाला आधी काहीतरी करावं लागतं आणि त्यासाठी तुमची मेहनत, प्रामाणिक कष्ट, या सगळ्या गोष्टी, संघर्ष, संयम, या सगळ्या गोष्टींना भरपूर महत्व दिलं जातं. 33 रन. काय गोलंदाजी केली, भन्नाट गोलंदाजी, अचूक गोलंदाजी. वैभव सांगतात की टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी मी का घेतो, तर षटकामध्ये 2 षटकांचा राजा आहे मी. ज्या पद्धतीने आतापर्यंत ज्यांनी गोलंदाजी केले, एक षटकार आल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही वैभवनं. आपल्यातील सर्वोत्तम गोलंदाजी त्यांनी हाताळली. ही गुणवत्ता आहे वैभवची. पुढचा बॉल. याही वेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड तर जरूर केलं आणि बघता बघता इथून सिंगल देखील मिळाली. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 षटकांच्या खेळानंतर 34 धावा. चौतीस धावा या धावफलकावरती आणि आता उर्वरित शेवटचे 6 बॉल. धन्यवाद उज्ज्वल संघ मथाने, यश चौधरी, दीपेश चौधरी, अमित पाटील अण्णा या सगळ्यांनी आजच्या दिवसाकरिता आम्हाला इथे निमंत्रण दिलं. आणि हे मथाने गाव ज्यामध्ये ज्यावेळेला इथे आलो खऱ्या अर्थानं सुख आहे इथे म्हणायला हरकत नाही. मैदानाच्या चहूबाजूने खूप चांगलं निसर्गरम्य, नयनरम्य, पोषक वातावरण, डाव्या बाजूला समुद्र किनारा आणि अशी मैदानं भरपूर कमी आहेत आणि ज्यामध्ये हे मथाने, मी म्हणेन ही पुण्य नगरी आहे जिथे मात्र आज क्रिकेटचा हा रणसंग्राम रंगतोय. 5व्या षटकाला सुरुवात, पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि कॅच सुटलाय. कॅच सुटल्यानंतर आता हा षटकार देखील गेलाय 6 धावेंसाठी. आता एडवणकरांचे समर्थक टाळ्या वाजवतील, शिट्ट्या वाजवतील, कारण एडवणचे सामने जेव्हा जेव्हा होतात त्यावेळेला युट्यूबचे व्ह्यूवर्स वाढतात. एडवणकर हे क्रिकेटसाठी एक वेगळं त्यांचं नातं आहे. क्रिकेट आणि एडवण म्हणजेच ही एक केमिस्ट्रीच वेगळी आहे असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा बॉल होता, अगदी समोरच्या दिशेने खेळला. वैभव स्वतः पुढे आलेत वेगानं. करा क्षेत्ररक्षण, नाही चालणार. महत्वाच्या क्रुशल मुवमेंटला तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागतं. आतापर्यंत मॅच कंट्रोल मध्ये चांगला राहिला. आता इथून पहिल्याच 2 बॉल मध्ये रन आलेत 8. 42 धावा धावफलकावरती. चांगली साथ आम्हाला हार्दिक किणी यांनी देखील दिली. सातत्याने जेव्हा जेव्हा समोरचा योग असतो चांगली साथ ते देत असतात आणि उद्यापासून सलग 4 दिवस तुम्हाला तेही रोज ऐकायला मिळतील. एक युवा समालोचक, मोठमोठ्या स्पर्धा त्या सध्या कव्हर करतात. रॉकी ग्रुप पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप ज्यामध्ये प्रमुख समालोचक म्हणून हार्दिक किणी आपल्याला पाहायला मिळाले. टॅलेंटचं तुम्ही सहज तुम्हाला कोणी बोलवणार नाही. तुमच्यातलं टॅलेंट महत्वाचं आहे. तुम्ही तुमचं कौशल्य कसं दाखवता या सगळ्या गोष्टी बघता आज हार्दिक किणी सफाळचा ब्रँड आहे आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळात आणखीन मोठमोठ्या स्पर्धा ते गाजवतील यामध्ये ते मात्र शंका नाही. जाऊया मॅच कडे. स्कोर कार्डला रनसंख्या आहे 43 आणि बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. येणारे 3 बॉल टार्गेट कितीचं सेट होते या अनेक गोष्टी सांगून जातील. डाव्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अभय, जे 6 बॉल मध्ये त्यांनी 9 रन केलेत म्हणजे जास्तीत जास्त वेळ ते नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिले. गोलंदाज तयार. शेवटच्या षटकामध्ये करण यांना आपण पाहताय. ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहता टिपलाय कॅच. संपलाय काय, फलंदाज बाद, गॉन. एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ऑल राईट. ज्या माहेर वाशिण
ज्या आमच्या माता भगिनी गेलेल्या आहेत त्यांनी या स्पर्धेकरिता आपण पाहताय तब्बल 52,057 रुपये ज्यांनी जे आर्थिक क्रीडा सहाय्य केलेलं आहे आणि त्यांनी खूप चांगलं की आज आम्ही आमच्या गावामध्ये जरी नसलो राहिले तरी देखील जन्म आम्ही या जन्मभूमीत घेतलाय त्याला आम्ही नाही कधी विसरणार. ज्या पद्धतीनं संपूर्ण माता भगिनींनी या स्पर्धेला जे प्रेम दिलं त्यांची कविता देखील तेवढीच महत्वाची तीही मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि तदनंतर या स्पर्धेची रजा घेईन. सध्या आपण पाहतायत मॅचकडे जर तपासून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 43 धावा. यावेळेला फटका खूप चांगला आहे आणि तिथे काय घडलंय षटकार तर जरूर आला. या षटकाराच्या सहाय्याने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 49 धावा या धावफलकावरती आणि 50 धाव्यांचं हे टार्गेट आहे. आता पाहूया या 50 धाव्यांचं टार्गेट कसं होईल काय होईल हे सांगण्यासाठी आपण सेकंड डावामध्ये येऊया. परंतु ज्या माहीरवाशिनी आहेत ज्या संपूर्ण 100 ताई आहेत त्यांनी या स्पर्धेला 52,057 रुपये दिले. दिवस आहे आजचा खास संपूर्ण होतोय तुमच्या मनाची आस. गाजवून क्रिकेटची मैदाने अनेक आयोजिला आहे भव्य क्रिकेट महोत्सव आज. आशीर्वाद रूपी प्रेम रूपी आम्हा बहिणींचा तुमच्या महान कार्यात वाटा देतोय खारीचा. नेहमी होता आणि कायम राहील अभिमान आम्हा बहिणींना तुम्हा सर्व भावांचा. सौ कल्पिता अभिजित राऊत यांनी मात्र ही कविता आज या मथानेकच्या संपूर्ण भावांसाठी त्यांनी दिलेली आहे. त्या सर्व ताईंचा आपण ऑन स्क्रीन ह्या 100 ताई आम्हाला पाहायला मिळतात. आणखीन ताई आहेत ज्यांनी आर्थिक सहाय्य केले परंतु बॅनर प्रिंट झाल्यानंतर त्यांचे फोटो राहिलेले आहेत त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. आणि आजच्या दिवसाचं समालोचन थांबून मी उत्कर्ष पाटील तुम्हा सगळ्यांची रजा घेतोय. काही चुकलं असेल तर ऍडजस्ट करा माझा स्वभाव फटकळ आहे परंतु माझे इंटेन्शन नाही. धन्यवाद थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्षजी पाटील सर. व्हॉइस ऑफ धनसार व्हॉइस ऑफ पालघर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये धनसारचा सुपरस्टार चांगले क्रिकेटपटू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज संरक्षणामध्ये त्यांनी चांगली साथ आम्हाला दिली आणि सातत्यानं संरक्षण क्षेत्रामध्ये आमचे परम मित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. मथाण्याचा स्वर्ग मैदानामध्ये आपण पाहू शकतात. खऱ्या अर्थानं जे दृश्य आपल्याला पाहायला मिळते एक डोळे पाणावणार हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते कारण आयोजकांनी खऱ्या अर्थानं जी मेहनत घेतली ना जबरदस्त. प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक या ठिकाणी आयोजकांनी एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन दिलंय आणि त्याचमुळे ही स्पर्धा यशाच्या दिशेने झेप घेताना दिसते. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी दुसऱ्या बाजूला नरेश स्मृती एडवन या दोन टीम मधील ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते. उद्याचं जे शेड्यूल उद्या एकंदरीत आपण पाहणार आहोत सफाळे ग्रामीण आणि सफाळे ग्रामीणचा जर विचार केला तर उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला सामना असेल दोन संघांमध्ये त्याची सुद्धा अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. कश्मी 11 एडवन आणि त्यांना दोन हात करत असताना DCC दातिवरे दोन्ही संघ बरोबर 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. टॉस बरोबर आपण 9:30 वाजता करणार आहोत आणि कश्मी 11 एडवन त्याचबरोबर DCC दातिवरे दोन्ही संघ आपण वेळेवरती या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. सामन्याच्या दिशेने जाऊयात. 50 धावांचा लक्ष समोर उभारला गेला आणि 50 धावांचा पाठलाग करायचा युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला. कल्पेश आणि वैभव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दोन सामन्यांमध्ये थोडासा फ्लॉप शो ठरलाय वैभव. कल्पेश मागच्या सामन्यामध्ये चमकलाय. आता या मॅच मध्ये सुद्धा त्याला चमकायचं आहे परंतु नैतिक त्यांना थांबवण्याकरिता दाखल झालाय. फायटिंग टोटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु ही फायटिंग टोटल या ठिकाणी कशा पद्धतीनं रंगेल याकडे सुद्धा लक्ष वेधीत असणार आहे. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द चौकार 4 धावा. ग्रेट शॉट जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आदरणीय सौभाग्यवती भारती पाटील मॅडम आणि त्याचबरोबर मेरिता पाटील मॅडम आपणास मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. सौभाग्यवती
भारती पाटील मॅडम आणि त्याचबरोबर सौभाग्यवती मिरिता पाटील मॅडम आपणास विनंती करतो आपण मुख्य मंचावरती या. 4 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 50 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी धमाका फलंदाज वैभवच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर. शॉर्ट बॉल होती, हुक शॉट प्रॉपरली कनेक्शन झालेला नाहीये. लॉंग लेगला खेळायचं होतं. शॉट मिड विकेटला बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. एकदम विलून जाईल आणि या सिंगल धावसंख्या फलकावरती 5. टार्गेट भलेही छोटं असेल परंतु या बॉलिंग अटॅकला हे टार्गेट थांबवणं चांगलंच माहिती आहे आणि हे टार्गेट थांबवत असताना या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. जीवाची आकांक्षा या ठिकाणी करावी लागणार आहे. अतोनात प्रयत्न करावे लागणार आहेत. तिसरा बॉल या षटकातील कल्पेशच्या बॅटमधून लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि हे सेलिब्रेशन सांगते विकेटचं महत्व. बिग लॉस, बिग विकेट गॉन. चांगलं जाईल त्या ठिकाणी टिपला जातोय. ज्या पद्धतीनं या ठिकाणी कॅच कंप्लीट केला बरोबर लॉंग ऑफ मध्ये होता. चला आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने जाणार आहोत. मी विनंती करतोय आमचे समोरचे मित्र उत्कर्षाचे पाटील सर आपण पुढे या. मी जितेंद्रजी म्हात्रे सरांना विनंती केली आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. उत्कर्षाचे पाटील सर यांना विनंती करतोय आपण पुढे या. एक खऱ्या अर्थाने चॉकलेट बॉय दनसार मधील आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि चॉकलेट सारखी गोड आवाज सुद्धा, गोड ध्वनी सुद्धा त्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी मुख्य मंचावरती पार पाडला जातो. या परिसरामध्ये सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते संरक्षण करताना आपण त्यांना पाहिलंय. चाफेवाडी चषक असो, रॉकी ग्रुप चषक असो, शिवनेरी चषक असो, अमोल पाटील स्मृती चषक असो आणि आज मथाण्याच्या मैदानावरती त्यांचा आवाज घुमला. ऋषीच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा चान्स बनलाय. क्षेत्ररक्षक कॅचेटचा कॉल परंतु इथे कॅच ड्रॉप. एक सोपा सदा झेल पकडता आलेला नाहीये. मागच्याच बॉलवरती विकेट घेतले होते तदनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी चान्स बनला परंतु तो चान्स क्रॅप करता आलेला नाहीये. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 7 रन्स स्कोर कार्ड वरती. ऋषी आणि वैभव वरती या ठिकाणी जबाबदारी असणार आहे. कल्पेशची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे दारोमदार त्यांच्यावरती असणार आहे. आता इथून त्या रिस्पॉन्सिबिलिटीला घेऊन चालावं लागणार आहे. ती जबाबदारी इथून घेऊन खेळावं लागणार आहे. आता एका बाजूला ऋषी आहे, जीवनदान मिळालंय ते जीवनदानाचा फायदा इथे उचलावा लागणार आहे. पुढचा बॉल यावर मधील फुलटॉस बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. याआधी सुद्धा चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं होतं. एकच 10व्या बॉलवरती घेतलाय, सिंगल घेतलाय. आता विजयासाठी 25 बॉल आणि 25 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. 25-42चं समीकरण सध्या तरी अडचणीमध्ये आणत असताना मैदानामध्ये युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती चौकार आपण पाहिला होता फलंदाज वैभवच्या बॅटमधून परंतु त्यानंतर नैतिकने त्याची नैतिकता दाखवलं. त्याच्या बोटांमध्ये जी जादू आहे त्याचं सादरीकरण त्याने मैदानामध्ये केलं. आज सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती गॅपमध्ये जाईल का पाहायचा. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्याचमुळे एकच धाव या बॉलवरती मिळेल. आता विजयासाठी 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज. 24 बॉल आणि 41 बनवायचे आहेत. आतापर्यंत मागच्या 5 बॉलमध्ये जो संघर्ष आपण पाहिलाय, संघर्षाचा वनवास सध्या तरी भोगावा लागलाय युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला परंतु सुखाचा राजयोग जर त्यांना मिळवायचा असेल तर तो संघर्षाचा वनवास इथे पूर्ण करावा लागणार आहे. 49 धावा उभारल्या गेल्या नरेश स्मृती एडवन टीमच्या माध्यमातून आणि 50 धावा रोखत असताना नैतिकची जी गोलंदाजी आपण पाहिली खऱ्या अर्थानं परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्या विरोधामध्ये आला, तिथून इन्स्पायर झाला आणि जे 5 बॉल त्यांनी डिलिव्हर्ड केलेत ना त्या 5 बॉलमध्ये प्रत्येक बॉलवरती एक वेगळं नाविन्य दिसून आलंय आणि प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळी कळा त्या ठिकाणी दिसून आलं आणि त्याचमुळे फलंदाजांना मोठे फटके खेळणं कठीण झालं होतं. आता बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म मीडियम पेसरला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. अभयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती मोठी जबाबदारी अभयवरती असणार. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय नैतिकनं जी कामगिरी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालायचं आहे. समोर 2 महायोद्धा ते लढण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले. एका बाजूला वैभव आहे, दुसऱ्या बाजूला ऋषी आहे. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा प्रयत्न झाला होता, काय फिरला होता बॉल. ऑफ कटर मैदानामध्ये टाकलाय. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये खचलेला आत्मविश्वास तो इथे जागा करायचा मैदानामध्ये वैभव आणि ऋषीला. आतापर्यंत जी बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहिलंय ना पूर्णपणे फ्लॉप ठरल्यात. प्रत्येक बॉलवरती गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय परंतु येणाऱ्या बॉलवरती आक्रमण करायचं, येणाऱ्या बॉलवरती हल्ला चढवायचा आहे. फुलटॉस टाकलाय, फॉलोइंग सूप, सरळ चेंडू फाईन लेगला या ठिकाणी पाठवून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेस करतायत. तितकासा या ठिकाणी टायमिंग
जुळलं नव्हतं. त्याचमुळे या बॉलवरती 2 धावा मिळून जातील. धावसंख्या फलकावरती 11 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. या ठिकाणी एडवणकर जल्लोष करतायत, विठ्ठलवाडीकर जल्लोष करतायत, परंतु कोणता संघ विजय होईल? युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघाचे समर्थक सांगतायत आमचा संघ जिंकू दे, तर दुसऱ्या बाजूला नरेश स्मृती एडवण संघाचे समर्थक सांगतायत आमचा संघ जिंकू दे. मैदानाच्या आतमध्ये जी बॅटल मैदानामध्ये जे युद्ध मैदानामध्ये सुरू आहे ते युद्ध सध्या तरी आपण पाहू शकताय रंगात असताना. 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात विजयासाठी आपण पाहू शकताय. अजूनही 39 धावांची गरज आहे. लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे मैदानामध्ये आणि संघर्ष करत असताना सध्या तरी वैभव आणि ऋषी अपाई चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. हा सुद्धा बॉल फिरवण्याचा प्रयत्न झाला होता, ऑप्शनवरती ठेवला होता, तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचे परिणाम सोसावे लागतात. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळेल आणि या एक्स्ट्राने धावसंख्या फलकावरती 12 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 10.36च्या सरासरीने बॅटिंग करायची, तो रिक्वायर रन रेट मेंटेन करायचा आहे. बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता, यष्टांच्या मागे हात चालल्यात आणि एक मोठा धक्का, मोठा बँक त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. वैभवच्या रूपामध्ये विकेट गॉन. एक्स्ट्रा रन जरूर मिळेल कारण ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता आणि तिथे विकेट मिळताना पाहायला मिळते. भाविक सरकार जर विकेट किपर तिथे असेल ना तर फलंदाजांना कुठेतरी वाचून राहणं गरजेचं असतं कारण भरपूर वर्षांपासून विकेट किपिंग करत आलाय आणि तो अनुभव त्याला मिळालाय आणि मिडियम पेसरच्या विरोधामध्ये देखील तो यष्टांना चिकटून उभा राहतो. काय कला त्या यष्टीरक्षकामध्ये. नवीन बॅटर आता विपुल मैदानामध्ये दाखल झाला. विपुलला आपण पाहू शकतात इनॅट नंबर 4 वरती 13 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती लागला जात आहेत. चांगली स्टार्ट हवी होते. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पूर्णपणे आत्मविश्वास कचला गेला. तो आत्मविश्वास जागा करायचा आहे. युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला लढावा लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 13-37 बनवायच्यात. विजयासाठी आता थोडस समीकरण दूर जाताना पाहायला मिळत आहे कारण जी गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे प्रत्येक ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतो दुसरं षटक सध्या तरी प्रगती पथावरती आहे परंतु ज्या पद्धतीनं खेळ आतापर्यंत गोलंदाजीने दाखवला कौतुक करेन गोलंदाज नेटिक्स कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढचे 5 बॉल ज्या पद्धतीनं परफेक्ट टप्प्यावरती त्याने हाताळलाय. ॲट्स ऑफ यू. अजूनही ऋषी आणि त्याचबरोबर विपुल हे 2 फलंदाज उभे आहेत. तग लावून राहावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. अंतिम 4 मध्ये जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर इथे लढावं लागणार आहे आणि लढणं गरजेचं, लढणं आमच्या रक्तात आहे तेच दाखवून द्यावं लागणार आहे विपुल आणि त्याचबरोबर ऋषीला. 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 37 बनवायच्या. 50 टार्गेट समोर उभं केलं गेलं. मताने चषक 2026 मध्ये आपण आहोत. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये प्रत्येक सामना या ठिकाणी चित्तथरारक आणि रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळालाय. सौभाग्यवती भारती पाटील मॅडम आणि त्याचबरोबर सौभाग्यवती रीता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं त्यांची सुद्धा मेहनत भरपूर आहे या स्पर्धेसाठी आणि जे आयोजक त्यांचा सुद्धा उल्लेख आपण पुढच्या षटकामध्ये जर आपण करणार आहोत. संघर्षाचे घाव आता झेलावे लागणार आहेत. इथे इनसाइड आउटचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर आहेत. चांगला फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विपुलच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक जरूर होता. चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. 3 चेंडूंचा खेळ झाला. पहिला निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती डबल, तिसरा बॉल वाईट वरती विकेट आली. 2 वाईट आले होते आणि त्यानंतर हा तिसरा बॉल लिगली या ठिकाणी टाकला गेला. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती पुल शॉट जरूर खेळला जातोय. गॅपमध्ये जाईल का पाहायचं शतक तर येत आहेत. गॅपमध्ये चाललाय आणि अखेरकार संघर्षाचा चौकार फलंदाज विपुलच्या बॅटमधून. विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 31 धावांची गरज आहे. सन्मान 16च्या दिशेने आपण जाणार आहोत. मी विनंती करतोय शिल्पा पाटील मॅडम यांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा पार पाडायचा आहे. सौभाग्यवती भारती पाटील मॅडम आणि त्याचबरोबर सौभाग्यवती रीता पाटील मॅडम आपण पुढे त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती पार पाडणार आहोत. शिल्पा पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पाडला जाईल. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 31 बनवायच्यात. हे समीकरण, हे इक्वेशन सध्या तरी मैदानामध्ये अनेक सारे प्रश्न या ठिकाणी निर्माण करत असताना वेळ जास्त जातोय. थोडीशी घाई करा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे ऑफस्टमवरून फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा रन इथे मिळून जाईल. धावसंख्येत वाढ होते. आता विजयासाठी 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 30 धावांची गरज.
20 चेंडू आणि 20 चेंडूंमध्ये 30 बनवायचे आहेत. पूर्णपणे प्रेक्षकांची नजर या सामन्यावरती युट्यूबला देखील भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑफसाईडला बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, पॉइंटला पाठलाग सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जातोय. पॉइंट सीमारेषा पलीकडे फलंदाज विपुलच्या बॅट मधून धमाका चौकार. वेळ जास्त जातो. एडवणकर थोडीशी घाई करत धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचलंय. 24 फलकावरती लागला जात आहे. 2 चौकार आतापर्यंत विपुलच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली झाली होती या षटकाची, परंतु तदनंतर एंड ऑफ द ओव्हर कुठेतरी संघर्ष करायला लागतोय गोलंदाजाला. जे वाईट बॉल आले त्याचमुळे त्याचं प्रेशर या ठिकाणी निर्माण होते. वेळ जास्त जातोय, प्लीज घाई करा. 26 धावांची गरज. 19 बॉल मध्ये शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील या ठिकाणी लपेटले बॉल आणि सरळ बॉल निघून जाईल. डीप स्कोअर लेग सीमारेषा पलीकडे फलंदाज विपुलच्या फलीमधून चौकार. आता 18 बॉल 22 ची गरज. सभागृहावरती दीपिका पाटील मॅडम यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. दीपिका पाटील मॅडम आपण मुख्य मंचावरती या. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. वेळ जास्त जातोय, प्लीज मित्रांनो घाई करा. टीम मीटिंग जास्त करू नका. आम्ही समजू शकतो या सिच्युएशनला टीम मीटिंग करणं गरजेचं आहे, परंतु वेळ तितकंसं नाहीये. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. या स्पर्धेचं साम्राज्य करताना सध्या तरी सध्याच्या घडीला प्रत्येकाला प्रेमात पाडते. आणि दीपिका पाटील मॅडम यांना विनंती करतो आपण प्लीज मुख्य मंचावरती या. सूर्य अस्ताला जातोय, प्लीज घाई करा. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. ऋषी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विपुल. काय बॅटिंग केलं आतापर्यंत विपुलने या सिच्युएशनला या फेज मध्ये. इथे फटका फसला, क्षेत्ररक्षक तरीकेने लॉंग चेस करावी लागणार आहे. फ्री झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सनीला पण पाहतोय, चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा येत आहे या बॉलवरती. आता समीकरण 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये 20 धावा पहिल्या बॉलवरती. ते जरूर मिस स्ट्रोक आपण पाहिला होता फलंदाज ऋषीच्या बॅटमध्ये. आतापर्यंत ऋषीकडे जो कॉन्फिडन्स आहे ना तो प्रॅक्टिकली कुठेतरी दिसला नाहीये. ऑन पेपर तो स्ट्रॉंग आहे, परंतु प्रॅक्टिकली मैदानामध्ये ऑन फील्ड धावा बनवणं त्याला आता कठीण झालंय, परंतु इथे बनवावं लागणार आहे. जे काम आतापर्यंत मागील 3 बॉल मध्ये त्याने केलेलं नाहीये, येणाऱ्या काही चेंडूंमध्ये करावं लागणार आहे. फुलटॉस टाकला, फुलटॉस वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तरीकेने येत आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 31 2 चेंडूंचा खेळ झाला. विजयासाठी 19 बनवायचे. 16 चेंडूंमध्ये टार्गेट तितकंच आता मोठं नाहीये, परंतु जो बॉलिंग अटॅक खऱ्या अर्थानं नरेश होती एडवनकडे, त्याचमुळे या बॉलिंग अटॅकला या धावा या ठिकाणी पुरेशा आहेत. परंतु त्या पद्धतीनं गोलंदाजी सुद्धा करावी लागणार. तो आक्रमण गोलंदाजीचा करावा लागणार. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ग्रेट डिलिव्हरी. काय चेंडू होता त्या ठिकाणी, ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. ज्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर केला होता, जबरदस्त चेंडू, वेग सुद्धा जबरदस्त होता. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विपुलला पूर्णपणे या ठिकाणी द्विधा मनस्थितीमध्ये पाठवलं होतं या यॉर्करने. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता धावा बनवायच्या 18. ते सुद्धा प्रॉमिसिंग स्ट्रोक आलेला नाहीये. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला होता विपुलने, परंतु दुसऱ्या बाजूने या ठिकाणी होकार आलेला नाहीये. एक धाव या बॉल वरती. सिंगल घेतली काय नक्की का बाईकचा रन दिलेला मी. बरोबर 4 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. 14 बॉल मध्ये 17 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट बॉल, इथे सुद्धा मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मधून एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झालेला नाही. एकरी होती, संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावचीची संधी जरूर होती. जाऊ या बॉलवरती येते. आता 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. डगआउट मध्ये पूर्णपणे शांतता पसरत असताना नेल बायटिंग सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हार्टबीट्स वाढवणारा हा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्षाच्या वेदना सध्या झेलाव्या लागतात मैदानामध्ये. ऋषी आणि त्याचबरोबर विपुलला काय गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल देखील परफेक्ट टप्प्यावरती टाकलाय. नैतिकची गोलंदाजी जर आवडली असेल एडवणकर, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या सिच्युएशनला अशा पद्धतीनं स्पेल हाताळणं कठीण असतं, कारण 18 मध्ये 22 बनवायच्या होत्या आणि फक्त त्याने 6 धावा या ठिकाणी खर्च केल्या.
आणि परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी केली. आता 12 बॉल मध्ये 16 बनवायच्यात. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 16 धाव्यांची गरज. एका बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी, दुसऱ्या बाजूला नरेश स्मृती एडवन. याच गावाच्या शेजारी असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला विटी लाईन परिसरामधील एक महाशक्ती अर्थातच युवा ग्रुप विठ्ठलवाडी या ठिकाणी दाखल झाला. 12 मध्ये 16 बनवायचे आहेत. मागच्या 3 ओव्हरमध्ये 34 बनवल्यात त्यांनी. आता 12 मध्ये 16 बनवायचे आहेत. 50 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत बरोबर आपण पाहू शकता जी सरासरी गाठली गेलं. विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 16ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या संघामधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आणला गेला. 12 बॉल 16ची गरज. हर्षलला पण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. कपाळावरील नशिबाच्या रेषा पुसण्याची ताकद इथे ठेवावी लागणार, कारण 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. नशीब बदलावा लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. विजयाचा प्रवास जर इथून सुरू ठेवायचा असेल तर ती असाधारण स्वप्न पूर्ण करावी लागणार आहेत. स्वप्नांच्या नगरीमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती धमाका. फलंदाज विपुलच्या बॅट मधून ठोकला षटकार. 6 धावा. आता विजयासाठी 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 10ची गरज. पहिल्या चेंडूवरती चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर केला आणि शॉर्ट बॉलवरती पुल शॉट. फलंदाज विपुलच्या बॅट मधून कडक फटका होता. विपुलचा जबरदस्त फटका होता. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 7 बॉल मध्ये 21 वरती खेळतोय विपुल. हे जे योगदान आहे खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल. फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज विपुलचा खेळ. अजूनही सामना संपलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पलटवार केलाय तो म्हणजेच हर्षलच्या माध्यमातून. बिग विकेट गॉन. आठ बॉल मध्ये 21. काय जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅटिंग जर आवडली असेल तर प्लीज टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण तुमच्या टाळ्या एक प्रोत्साहन देऊन जातात खेळाडूंना. 11 चेंडूंमध्ये 10ची गरज होती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तो मोह त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज विपुलचा, परंतु त्या मोहामध्ये या ठिकाणी विकेट गमावल्या. तर रन बॉल इक्वेशन 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल 10ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षल आहे. पलटवार त्याने केला. षटकार आल्यानंतर घाव या ठिकाणी झेलण्याची ताकद त्याच्यामध्ये आणि ते घाव पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय परतवण्याची ताकद त्याच्यामध्ये. आता 10 बॉल 10ची गरज. खेळाडू कक्ष प्लीज आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. खेळाडूंना विनंती करतोय प्लीज. जे डगआउट तुमच्यासाठी बनवलं गेलंय कल्पेश, वैभव, सुजल, प्लीज आपण डगआउट मध्ये बसून घ्या. रूल्स अँड रेग्युलेशन खूप महत्वाचं आहे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. प्लीज डगआउट मध्ये बसून घ्या. रूल्स अँड रेग्युलेशन खूप महत्वाचे आहेत. या बॉलवरती इझिली स्ट्रोक, एफर्टलेस स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप मध्ये झाला फ्लॅट अँड फ्युरियस 6. विजयाचं समीकरण सोपं करणारा हा षटकार. आता विजयासाठी 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळाला. 8 बॉल आणि 2ची गरज आहे, परंतु खऱ्या अर्थानं नरेश स्मृती एडवन टीमने आज जो खेळ दाखवलाय हॅट्स ऑफ यू. त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. प्रशंसा त्यांची सुद्धा करावी लागणार आहे, कारण असंच ते तिसऱ्या सामन्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. कारण त्यांचा जो संघर्ष मागील 3 सामन्यांमध्ये, पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं जगन्नाथ स्मृती एडवन टीमला, त्यानंतर माकुंसा संघाला पराभूत केलं आणि या मॅच मध्ये विजयाची स्वप्न घेऊन जरूर उतरलं होतं, परंतु कुठेतरी ती स्वप्न अधुरी राहतील की काय. आता 8 बॉल मध्ये 2ची गरज. 48 स्कोर कार्ड वरती लागलात. आकाशच्या बॅट मधून षटकार आला आणि विजयाच्या धावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आणि विजयाच्या धावा या ठिकाणी अजूनही आपण पाहू शकतात बाकी राहतील, कारण 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 1 धावेची गरज. सेलिब्रेशन करण्याकरिता या ठिकाणी युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघ त्या ठिकाणी रेडी राहिलाय. 7 चेंडू 1 धावेची गरज आणि विजयाच्या धावा. फलंदाज ऋषीच्या बॅट मधून अंतिम 4 मध्ये पोहोचणारा हा पहिला संघ युवा ग्रुप विठ्ठलवाडी. या युवा खेळाडूंनी मन जिंकल्यात प्रत्येकाची. या युवा खेळाडूंनी प्रत्येकाच्या मनावरती राज्य केलंय. राज्य करणारा हा संघ आहे. सव्वीस तारखेला अर्थातच सोमवारी मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल, परंतु आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आल्या, जो पहिला सामना असेल तो कंपल्सरी तुम्हाला खेळावाच लागणार आहे. कोणताही संघ असू द्या,
तुमचा जर पहिला सामना असेल तर तो तुम्हाला खेळावाच लागेल याची नोंद घ्या आणि बरोबर सकाळी तो सामना खेळवला जाईल, वेळ तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. सगळ्यात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन